कसं वाटत होतं ट्रीटमेंट वगैरे करताना? छान वाटलं, पण मला एका गोष्टीची खूप भीती वाटत होती. ते असं टोकदार होतं ना सुईसारखं, म्हणजे ते साफ करत होता, ते मला असं वाटत होतं माझ्या जिभेला ते लागते का काय, माझ्या जिभेतनं रक्त येईल, मग जिभेलाच लागल असं मला सारखं वाटत. नाही नाही, ते तिथं बोललं असतं ना, मी स्किन वरती पण तुम्हाला लावून दाखवलं असतं. ते स्किन वरती, नॉर्मल स्किन वर काहीही त्याला होत नाही अजिबात. ते फक्त व्हायब्रेट होत असतं, ड्रिल करत नाही ते कुठं सुद्धा. त्यामुळे स्किनला वगैरे दाताला कुठंही कसली स्क्रॅच येत. आम्हाला असा आवाज आणि ते जे व्हायब्रेशन आहेत ना दाताला होत होते, म्हणजे ते बॉडी मध्ये येत होते ना, त्यामुळे ते ड्रिल मशीनच आहे असं वाटत होतं, छोट ड्रिल मशीन. त्याच्यामुळे मला वाटत होतं की जर आपण जरा जरी हल्लो ना तर घुसलंच आता जिभेत. नाही नाही नाही, कस काय, ते स्टीलच आहे ना? हो. मग कस काय काय नाही, कारण आता एखादी गोष्ट घुसायची म्हटल्यानंतर त्याला असं एक तर स्ट्रेट फोर्स द्यायला लागेल, आणि प्लस तिला पुढं असं बोथट जर ते असेल तर ती गोष्ट घुसणार नाही. ती गोष्ट टोकदार आहे परंतु बोथट आहे पुढं, त्यामुळे ती घुसत नाही. आणि प्लस तिचे व्हायब्रेशन हे फक्त एवढे एवढे येत, असे एवढ्या व्हायब्रेट करून मग तिथलं ती किटाणू निघतात. हा, दाताची सफाई केली आपण तुमची, तर काही गोष्टी काळजी घ्यायच्या आहेत, जसं की भरपूर आता दात साफ करताना पण जाणवलं असेल की असं काहीतरी कडक कडक निघालं, दातासारखं दिसणार पण दात नसलेलं आहे की नाही, म्हणजे ते दातावरचं किटण होतं एक प्रकारे, तर ते आपण काढलेलं आहे. त्याच्यामुळं दात असे स्ट्रॉंग आहेत असं वाटत होतं, जेव्हा की ते हेल्प करत नाही कुठल्याही प्रकारे दाताला स्ट्रॉंग करायला. काय काय काळजी घ्यायची आहे, तर एक आठवडाभर थोडं गुळण्या वगैरे चांगल्या करायच्या, हिरड्याची मसाज करायची, खूप जास्त गरम खूप जास्त गार असं खायचं टाळायचं, कारण की हिरड्या थोड्या सळसळतात ह्या पहिल्या आठवड्यामध्ये, तर तेवढ्याची फक्त काळजी घ्यायची. एक्स्ट्रा वेगळं असं काही नाही, तुम्ही तोंडाने श्वास घ्यायचा बंद करायचा. विचारा. छान वाटलं, छान वाटलं. दातांची काळजी घ्यायला आवडते. ब्रश कोणता वापरता तुम्ही? सॉफ्टच आहे माझं. सॉफ्ट, अल्ट्रा सॉफ्ट वाला जो दिलेला मागल्या वेळेस तो डॉक्टरांनीच घेऊन दिलाय तो. हा, मग तोच आहे, तोच की मागल्या वेळेस दिलेला तोच ना, बॉक्स मधला तो एका अल्ट्रा सॉफ्ट मध्ये, हा तोच ब्रश, तोच वापरायचा. अक्कल दाढेमध्ये एक नाही थोडं जेवण अडकतंय डाव्या साईडला, तेवढी खालच्या दाढेची तेवढी काळजी घ्यायची. थँक्यू डॉक्टर. वेलकम.